पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा महालक्ष्मी मातेच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे। हनुमान जयंतीपासून सुरुवात होणाऱ्या या उत्सवाला राज्यासह गुजरात आणि राजस्थानमधूनही लाखो भाविक येत असतात। चला पाहूयात महालक्ष्मीचा हा उत्सव। पालघर जिल्ह्यातली आदिमाता, जागृत आणि नवसाला पावणारी देवी अशी ओळख असलेली डहाणूची महालक्ष्मी ही लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। दरवर्षी हनुमान जयंतीपासून इथं महालक्ष्मीचा 15 दिवस उत्सव असतो। या मंदिराबाबत पुराणात अनेक आख्यायिका आहेत। गजनीच्या स्वारीनंतर हे मंदिर तोडण्यात आलं होतं। पुढे मोगल साम्राज्याच्या अस्तानंतर पुन्हा मंदिराची उभारणी करण्यात आली। कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर आवडल्यानं तिनं गडाच्या टोकावर मुक्काम केला असं म्हटलं जातं। शिवाय पांडवांनी देखील अज्ञातवासात असताना या ठिकाणी मुक्काम केला असल्याचं आख्यायिकेत म्हटलंय। देवीचं मुख्य मंदिर डहाणूतील विवळवेढे गावाजवळील गडावर आहे। विशेष म्हणजे या मंदिरात देवीची पूजा ही कोणत्याही ब्राह्मणाकडून केली जात नाही, तर आदिवासी समाजातील पुजारी देवीची पूजा करतात। या मंदिराचा पुजारी हा आदिवासी समाजाचा आहे। आम्ही या मंदिरातील पुजारी आहोत। मंदिराचा पुजारी आदिवासी आहे। इथे पूजा अर्चा केल्या जातात, त्या सगळ्या आदिवासी परंपरेने केल्या जातात। महालक्ष्मीचं मंदिर पायथ्यापासून 400 फूट उंचावर असून तिथं जाण्यासाठी 900 पायऱ्या आहेत। तर गडाच्या पायथ्याशी देवीचं भव्य आणि आकर्षक असं मंदिर आहे। या पायथ्याशी असलेल्या मंदिराजवळच 15 दिवसांची भव्य अशी यात्रा असते। या यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे। राज्यासह गुजरात, राजस्थान इथून मोठ्या प्रमाणावर भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात। देवीच्या ओढण्या, शेंदूर, कुंकू आणि पूजेच्या साहित्याने संपूर्ण परिसरच गजबजलाय। स्वयंभू अशी देवीची सुंदर आणि सुबक मूर्ती हाच इथला आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। ह्या महालक्ष्मीची यात्रा ही चैत्र पौर्णिमेपासून चालू होते। चैत्र पौर्णिमा ते चैत्र अष्टमीपर्यंत, वद्ध अष्टमीपर्यंत यात्रा असते। ही यात्रा 15 दिवस चालू असते आणि इथले जे पुजारी आहेत ते आदिवासी कुटुंबाव आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते पूजा अर्चा करतात। इथं कोणताही विधी म्हणजे हे ब्राह्मण विधी होत नाही जरा। आणि ही जी मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे। ही सिंदूर चर्चित 2.5 फुटाची मूर्ती आहे आणि भाविक गुजरात, महाराष्ट्र, मुंबई, आउट ऑफ कंट्री ह्याच्यामधून भाविक सगळे येतात। ह्या काळावधीत पूर्ण वर्षभर इथे भाविकांची रेलचल चालू असते। 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेतली गेली आहे। या यात्रेत 15 पोलीस कर्मचारी, 50 होमगार्ड तर 26 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत। आमचे हे आधारस्तंभ, आमचे या विभागाची कुलस्वामिनी ही डहाणू महालक्ष्मी स्वयंभू, भक्ताच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी या डहाणू महालक्ष्मीची खयाती आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ही डहाणू महालक्ष्मी हे एक स्वयंभू पीठ मानलं जातं। आमची अफाट श्रद्धा आहे। आम्ही दरवेळेला यात्रेला असं वर्षोनवर्ष आमच्या पिढ्या आमची कुलस्वामिनी आहे। इथलं पाटील घराणं, सात्विक घराणं, राऊत हे ज्यांची ह्या विभागातील आपलं पालघर, डहाणू जिल्हा, जव्हार, मोखाडा या पूर्ण ठिकाणातील ही लोकांची कुलस्वामिनी आहे आणि भक्ताला अफाट श्रद्धा आहे आणि नवसाला पावणारी अशी ही डहाणू महालक्ष्मी आहे। महालक्ष्मीच्या आनंदोत्सवामुळे आता पुढील काही दिवस डहाणू परिसरातील वातावरण भक्तिमय झालेलं पाहायला मिळणार आहे। रुपेश पाटील सह ब्युरो रिपोर्ट, साम TV, पालघर।